तर गाईज आम्ही मॅच जिंकलेलो, तर सगळे पोट्टे चालले घरी. सो गाईज क्रिकेट चालू आहे, मी इथं फिल्डिंग करत आहे. तर मित्रांनो आम्ही पहिली मॅच जिंकलो, दुसरी हारलो आणि तिसरी आता फायनल चालू आहे. सो गाईज 4 ओव्हर, आता पण 4 ओव्हरची तिसरी मॅच झाली. हे आपला ग्राउंड आणि तिसऱ्या मॅचमध्ये आता बघावं लागेल. ते आपले रन झालेले आहेत बहुतेक, काय माहीत किती झाले, पण बघू आता कोण जिंकते. कोणती मागची मॅच संपली लगेच. हा ना, लगेच म्हणजे लवकर आउट झाले काय? मी तर 2 बॉलमध्ये आवडत. हवा नाही यार त्यात. आण बरं आण, काही नाही. होय होय, अण्णा अण्णा काहीच बघा काय बघू राहिले लिंक्डइन वर. मला दिसत नसेल, थांबा दाखवतो. बरोबर दाखवा ना, दिसून नाही राहिले. अच्छा अच्छा, काय मयांक बुमरे काय माहिती काय. सर गाईज, सोशल मीडिया नको यूज करू, लिंक्डइन यूज करा. कारण सांगा. कारण काही नाही, अजून चांगला टाइमपास नाही वाटत आपण टाइमपास केल्यावर. असं आहे, म्हणजे लिंक्डइन वर काही जॉब वगैरे येतात ना, म्हणून सोशल कनेक्टिव्हिटी बिल्ड होते. त्याच्या अर्थ वेगळंच आहे. मी ना आता ओपन केलं, काय कनेक्ट प्रकारचे पोस्ट असतात. हो ना. लिंक्डइन वर कसं आहे की तुम्ही आता समजा इंस्टाग्राम बघितलं, तुम्हाला गिल्ट येतं की तुम्ही रील बघता. लिंक्डइन बघितल्यावर तुम्हाला कधीच गिल्ट येत नाही. लिंक्डइन बघायचं. दॅट इज हे म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्यावर रील्स नाही दिसत ना लिंक्डइन वर. बाकीचं दिसतं ना, बाकीचे रिकामे पोस्ट राहतात याच्यात पण. अरे बापरे, काय मारलाय ना खतरनाक. 4 रनों के लिए 4 रनों के लिए यहाँ पे. टँग 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 टँग. मजा येते पण क्रिकेट वगैरे पण खेळायला खूप दिवसानंतर. बॉलिंगला घाण झाली का? पण यावर करणार, एक समोर बॉलच पडत नव्हता एक. हो का? मी मस्त आंघोळ वगैरे करून. ओरा भाई साहब, बापरे काय खतरनाक. 6 रे. काहीच ते पहा, आमच्या ग्राउंडवर गाडी पण फिरत असते. टँग टँग टँग. हे मेकॅनिकलवाले आहे ते गाडी वगैरे फिरवतात. पाळ आहे ना, आता ते ट्रॅकिंग करायला पाहिजे चांगले. आणि हे मॅच चालू आहे गाईज, सगळे इकडे फिल्डर. IT वर्सेस इलेक्ट्रिकल. ओके, तर ते गाडी पहा, तुम्हाला दाखवतो गाडी. अरे कुकडे 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 गेली गाडी, गेली तिकडून येतात गाईज ते गाडी. हा गोविंद दादा आहे बॅटिंगवर, आणि तिकडून आपला पियुष फर्स्ट इयरचा आहे. तर ठीक चालू आहे. बघा हे गाडी आली इकडे, हे आहे ते गाडी. धुळला करत राहते. आंघोळ करून आले माणसं, म्हणजे काही आहे की नाही रे. पण चांगलं आहे बाई ते. एवढं म्हणजे त्या क्लबमध्ये इन्वॉल्व असतात की दिवस निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत तिकडेच. तर काही मी थोड़ी कमेंट्री करता हूँ. इधर बैटिंग चल रही है बढ़िया तरीके से, गोविंद दादा पिलेट करते हुए, और एक वो माप ले रहे हैं. माप लेके अभी वाईट का ले लिया. आता वाईटचं घेतलं त्यांनी. त्याच्यानंतर अभद्र शब्दों का प्रयोग मत. हाँ गाइस, अभद्र शब्द का प्रयोग नाही होगा अभी. आणि हे गाडीवाले काय मिळते, काय हॅपीनेस भेटते. ड्रुंग ड्रुंग. हो का? कधी येते रिझल्ट? अरे शॉट यार गोविंद भैया. गोविंद भैया यार, चक्का यार. त्यानं लॉक बघितला का? हे गाडी कशावर चालली? पेट्रोल? कोणती ही? हा पेट्रोल नाही, डिझेलवर चालू. धुवा सोडते. हां, धुवा सोडते. पेट्रोल का डिझेल? आता ते EV बनवणार आहे, इलेक्ट्रिक. हो का? मग त्यासाठी ते ENTC वाले पाहिजे त्यांना मागच्या वर्षी. म्हणजे ENTC वाले काय करतात? EV साठी आपल्याला समजा इलेक्ट्रॉनिक व्हेकल आहे, त्याच्यासाठी बॅटरी लागते, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. अच्छा. बॅटरीशी असोसिएट करावं लागतं ना आपल्याला पॉवर सर्व. अशी आपण पॉवर फ्यूलमधून घेतो. बॅटरीशी असोसिएट करण्यासाठी ENTC आणि इलेक्ट्रिकलवाले पाहिजेत.
मग ते करतात का आता कॉम्बाईन? हा आहेत ना ENTC वाले. तो जॅकेटवाला ENTCचा एक. हो का? पण काही नाही, त्याचे स्वतःचे 4 बॅग आहेत. तो काय शिकवत असेल मला तर काही माहिती नाही. पण ठीक आहे यार. नाही त्याचं टेक्नॉलॉजी जास्त हे असेल हा. प्रॅक्टिकल मध्ये. Technology- थेरॉटिकल म्हणजे टेक्नॉलॉजी येते आपल्याला आणि थेरी मध्ये 40 मार्काने हाणतो. गाईस थेरी इम्पॉर्टंट नाही, नट खोलकाल करून पाहा लागते. इम्पॉर्टंट नाही आहे, इतकी पण इम्पॉर्टंट नाही की तुम्ही 40 पण मार्क नाही आणू शकत. आउट होने की तर काही जरा थंडीचा मौसम चालू आहे. हेलो, आणि थंडी सर्दी वगैरे. वो थोड़ी सी गलती हो गई मालिक, रील स्क्रॉल करून थोड़ी सी गलती हो गई. का हुआ? क्या हुआ? लग गए गाइस एंड सेम में. केसली गाणे ते बदल. काही नाही प्रभूजी, हे आपलं शरीर आहे ना, भौतिक शरीर आहे. वी आर सोल, वी आर नॉट बॉडी. चेहरा दाखवत आहे ना, मन थोडी दाखवत आहे ब्लॉग मध्ये. मित्रांनो मन बघत जा तुम्ही, सिरियसली. चेहरा नका बघत जाऊ, लोकांचं मन बघत जा. बघा किती छान मन आहे. अरे शिवप्रसाद प्रभू एकदम गप्पा प्लेअर. अच्छा गप्पा प्लेअरची बॅटिंग चालू आहे, पण चांगला खेळू राहिला यार. आउट हो ना, तो मस्त खेळत राहते, म्हणजे प्लेट करत राहते. बॉल बघून खेळणं इज इम्पॉर्टंट. नाही तर कुकडे पण हाणतो आपण. काय मला प्रभूजी रोज लॉग टाका लागते, म्हणजे मी काही पण बकवास बोलत असतो. मग तुम्ही शिका. तू पायथन शिकते ना, पायथनच्या 2-3 गोष्टी सांगायच्या. हा ना. Running करताना रनिंगच्या 2-3 गोष्टी सांगायच्या, त्याच्या टिप्स द्यायच्या. हा ना, मला जे रनिंग करताय रनिंगचं थोडंसं ज्ञान घ्यायचं, रनिंगच्या टिप्स द्यायच्या. त्यानंतर जिम करताय, जिमचं थोडंसं ज्ञान घ्यायचं, थोड्या टिप्स द्यायच्या. नंतर तुम्ही काही शिकताय, त्याचं ज्ञान घ्यायचं, ते शिकायचं. ज्ञान देत राहा माणसाने. ज्याला जे घ्यायचं ते घेत जाईल, ज्याला नाही घ्यायचं ते सोडून देईन. आपलं काम. आपला ब्लॉग बनतोय 8-9 मिनिटाचा पण झाला. काही पण जे पण थोडा एक्सपिरियन्स केला, कॅमेरा काढला, बोलून टाकला, अपलोड करून टाकला. 5 मिनिट झाला, बस झाला. दिवसातून कधी पण वेळ भेटला. पण ठीक आहे ना, कन्सिस्टन्सी राहते काही ना काही. म्हणजे करतो मी या व्लॉगच्या चक्करमध्ये. नाहीतर कधी तर आळस झाला की टाइम वेस्ट होऊन जाते पूर्ण. अरे बापरे, काय शॉट मारला जबरदस्त, एकदम स्ट्रेट मारला गाईस. तुमच्यामुळे गाईस मी थोडा कन्सिस्टंट राहतो लाईफमध्ये. तर बघा, आज सकाळी पूर्ण काही आपण लायब्ररीत काही गेलो नाही. आता काही जाणी वाटत प्रभूजी, अभ्यास नाही करावं राहिला. झालं ना, एंड सेम संपलं. आता कोण अभ्यास करते? पण पायथन सोपी आहे प्रभूजी. पायथन सोपी गाईस. तुम्हाला एक सांगतो, पायथन आहे सोपी. पायथन AI मध्ये पण यूज होते. पायथन मध्ये फ्रंट एंड बॅक एंड पण भेटतं. पण मेन आहे की जेव्हा तुम्ही पायथन शिकता तेव्हा ते प्रोग्रामिंगचं जे हे राहतं क्रक्स, की जे लॉजिक बिल्डिंग तुम्हाला करायची राहते, ती पायथन मध्ये नाही होत. शिका कोण आहे असं मी नाही म्हणते, ज्याला जी शिकायची ते शिका. पण ॲज अ सांगतोय मी ॲडवाईस, क्रक्स म्हणजे तुम्हाला जर असं प्रोग्रामिंगच शिकायची, प्रॉपर लॉजिक बिल्डिंग वगैरे छान एकदम, तर तुम्ही जावा किंवा C++. जावा तर नाही, फर्स्ट लँग्वेज जावा नाही पाहिजे, येडं होऊन जाईल माणूस. C++ किंवा जावा जर करत असेल तर DSA नका करू जावामध्ये, ते तर खूप अवघड होऊन जाईल. मी DSA करत आहे, म्हणजे अरे शॉट यार जबरदस्त शॉट मारतोय मौर्य भैया. गाईज पायथन शिका तुम्ही, पायथन शिकून घ्या, एखाद प्रोजेक्ट बनवा, मजा येईल तुम्हाला पायथन. मशीन लर्निंग सुरू करा ना. बेसिक असते ते क्लिअर करायचं आहे, मशीन लर्निंग सुरू करायचं आहे. अहो, आमचे थोटे प्रभूजीने घेतला ना मशीन लर्निंगचा कोर्स. थोटे प्रभूजी आता आहे AI इंजिनियर होणार. हो ना, थोटे. अरे तो म्हणून तो पायथन ते करत होता. त्यांनी वेब डेव्हलपमेंट ते याचाच मशीन लर्निंगचाच घेतला, हॅरीचा कोर्स. हॅरी किती रुपयाचा असतो तो? काय 5-7 हजाराचा असेल. महाग असतं हॅरी. कोड विथ हॅरी. मला ते श्रद्धा मॅम जास्त समजते. श्रद्धा मॅमकडे फोकस राहतो आपला. माणसाची प्रवृत्ती, अरे नाही खरं, मी पहिल्यापासून राहतं महिलांकडे. तर मग तो आपण समजा मॅडम शिकवत आहे, सर शिकवत आहे, सरचा काय चेहरा बघता, मॅडमचा चेहरा बघतो, त्यामुळे आवाज समजतो आणि त्याच्यामुळं आपण कन्सेप्ट चांगलं समजतो. कॉन्सन्ट्रेट जास्त राहतं आपलं. असं आहे का स्क्रीनवर. मग तर काही आम्ही मॅच जिंकलेलो, तर सगळे पोट्टे चालले घरी आणि आता ग्राउंड रिकाम आहे. आपण जो आपली सायकल घेऊन. तर हे आपले मॅन ऑफ द मॅच आजचे
बघू शकता काय तुम्ही, दिस इज मॅन ऑफ द मॅच. मी नाही. नाही चांगला खेळला तो सिरियसली, त्या गाडीवर मारलं वगैरे. नाही तू नाही. ब्लॉक पण केला. आता इथं बसल्या बसल्या थोडं 2-4 ब्लॉक. तीन समोर आहे. अरे ना यार ते स्टंप तुम्ही बॉल आणत जाणे साल्या. So, चलो गाईज आता चालू आपण घरी. बस झाला आजच्यासाठी, आता थोडा अभ्यास वगैरे करू. काढ ना. सो गाईज आता पार्सल आलं आपलं. कीबोर्डसाठी काही नाही, कवर बोलवली होती तर कवर घ्यायला जाऊ आपण. तो गाईज हे आपलं पार्सल आलं आहे आणि याच्यात कीबोर्डची कवर आहे. तर त्याला आपण कीबोर्डची कवर काढू आता आणि आपल्या मॅकबुकला लावू कीबोर्डची कवर. एक आपला मित्र पण आलेला आहे, त्याची पण तुम्हाला ओळख करून देतो. तो ना हिवराश्रमचा आहे, म्हणजे आम्ही तिथं शाळेत होतो तिथला. तर चला. डंग 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 डंग. तो गाईज हा आहे अभिषेक. आणि आम्ही हिवराश्रमले होतो. आम्ही होतो 8वीत आणि त्याच्यात पण अर्ध्या ह्याच्यात लॉकडाऊन सुरू झालं होतं. तर इथंच असतो आणि आता आलो 2-3 वर्ष. आता इकडे आला तर आता कॉल केला आहे ना. बाई माहीतच नव्हतं मी काय करणार आहे. आत्ता व्लॉग पाहून आलो. ब्लॉगमध्ये पाहिला काहीच. हा तर नेटची कशी चालू आहे मग? मस्त. त्यावेळेस निघेल. हा निघेल. आणि कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज टार्गेट करून राहिला? हा गव्हर्नमेंट. तसं एम्स नागपूर धरलेलं आहे. हो का, चालते ना. आता गव्हर्नमेंट येईल. तर काय आता आम्ही कवर लावतो आपल्या मॅकबुकली. हे कीबोर्डची कवर मला स्कूटी प्रॉपर येते, मी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. आणि हे बघू आता आपण कशी आली. गार्ड मॅन्युअल. किती प्रोटेक्शन आहे आता? अच्छा, आणखी पण अंदर आहे. किती रुपयाची शेण गाईच आहे? 300 रुपयाची. काय पन्नी आहे फक्त आहे. सिरियसली. पुसून घेऊ काय कोणा? आपल्याकडे ब्रशेस नाही, तर ब्रशेसनं पण पुसलं जाते. असंच राहते. असं अंदर याच्या बाबतीत सेट होत असेल. हा झाला सेट. हो लाईक दिस. म्हणजे आता करू शकतो काही पण. सो गाईज एकदम परफेक्ट बसलं आहे. पण हे पन्नीस फक्त 300 रुपयाची आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही घेऊ नका. मी म्हटलं प्रोटेक्शनसाठी थोडं, कीबोर्डसाठी. पण ठीक आहे गाईज, आज खूप कंटेंट आला. सकाळी पण आपण क्रिकेट खेळायला गेलो, त्याचा पण खूप कंटेंट आहे ना आता पण. सो गाईज सो हे काय व्हॉट्सअप. आज मी थोडं याच्यात पण आलो प्रोझोन मॉलमध्ये घुमत. तर इकडे आलो, थोडं फिरतो आता. नंतर जातो आपल्या फ्लॅटवर, कारण की थोडा अभ्यास पण राहिला. तर त्याच्यानंतर जाऊ आणि करू ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला DSA पण करायचं आहे. तर ठीक आहे मग, आजच्यासाठी एवढं. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.